वर्षानंतरही आंबेगाव या गावापासून ते अमेरिकेतल्या न्यूयॉर्क पर्यंत सर्वत्र साजरी केली जाते. त्याचं कारण काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं, कोणासाठी केलं, कशासाठी केलं, काय केलं, हा महत्वाचा भाग आहे. ते शिवाजी महाराजांनी आपल्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या व्हाव्यात याच्यासाठी काम केलं, माझे पुतळे उभे करावेत याच्यासाठी काम केलं. कशासाठी काम केलं? आमच्या शाळेच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांनी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. अफजल खानाचा वध केला, शाहिस्ते खानाची बोटं तोडली, सुरतेची लूट झाली, शिवाजी महाराजांच्या आग्र्यावरून सुटका झाली, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या इतिहासाच्या पलीकडे आमच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहीतच नाही. इथं समोर बसलेल्यांना सुद्धा एवढाच इतिहास आठवतो आणि मग आम्ही मोठ्यानं म्हणतो. मी जे म्हणतो ते माझ्या पाठीमागे जोरात म्हणायचं सगळ्यांनी. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय. गेल नाही ना? बरोबर आहे. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी म्हणलं होतं, मी जे म्हणणार आहे त्याच्या पाठीमागे म्हणा. मी काय म्हणलं? बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की, फक्त की आणि चा झालं, जय विजय. याच्या पलीकडे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज अजून कळालेच नाही. कारण कोणीही येतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं, कोणीही येतं बाबासाहेबांचं नाव घेतं, कोणीही येतं अण्णाभाऊ साठेंचं नाव घेतं, कोणीही येतं शाहू महाराजांचं नाव घेतं. आम्ही फक्त जय आणि विजय याच्या पलीकडे आम्ही काही केलंच नाही आणि आमचा महापुरुष अजूनही आम्हाला नीटपणे कळलाच नाही. जी माणसं आपला इतिहास विसरतात त्या माणसांना आपलं भविष्यकाळ निर्माण करता येत नाही आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर गेल्या 60, 70, 75 वर्षामध्ये आमचा इतिहास आम्हाला नीटपणे न कळाल्यामुळे आमचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. स्वातंत्र्यामध्ये आपण स्वातंत्र्य कुशाचं आहे स्वातंत्र्य आपल्याला, तर आपल्याला अजून स्वातंत्र्य नीटपणे कळालेलं नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वातंत्र्य 400 वर्षापूर्वी निर्माण केलेलं होतं. मग ते स्वातंत्र्य कोणतं होतं हे नीटपणे आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. म्हणून जी माणसं आपला इतिहास विसरतात त्या माणसांना आपलं भविष्यकाळ निर्माण करता येत नाही. म्हणून आमची शेतीतली माणसं शेतीतच राहिली, त्यांची माती तिथं कधी झाली हे सुद्धा आम्हाला कळालं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगत असताना फक्त लढायांचा इतिहास सांगितला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे फक्त मुस्लिम आणि हिंदू यांच्यामधल्या लढाया सांगितल्या गेल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंसाठी राज्य निर्माण केलं आणि औरंगजेबाचं राज्य म्हणजे मुसलमानांचं राज्य होतं. हाच इतिहास आमच्या डोक्यांमध्ये घातला गेला. आमची पोरंही तेच शिकली आणि दंगली करायला रस्त्यावर उतरले. राम मंदिर येवो की बाबरी मस्जिद येवो, आरक्षणाचा प्रश्न येवो, कोणताही प्रश्न आला की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि कुणावर हल्ला करतो हे सुद्धा आम्हाला कळालं नाही. मग छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला नीटपणे कळाले का हा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी असं कुठेही लिहिलेलं नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवताना याच पद्धतीने शिकवला गेला आणि चुकीचा इतिहास शिकवल्यामुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचाच इतिहास डोक्यात बसला आणि त्याच दिशेला आमच्या लोकांची वाटचाल सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काळात जन्म घेतला त्यांना घडवणाऱ्या माँसाहेब जिजाऊ यांनी त्यांना काय शिक्षण दिलेलं होतं? तर त्यांना शिक्षण दिलेलं होतं की बळीराजासारखं राज्य निर्माण करायचं आहे. या ठिकाणी हे गाव वारकरी संप्रदायाचं आहे आणि वारकरी संप्रदायाचं गाव असल्यामुळे वारकरी संप्रदायात आम्हाला नीटपणे लक्षात घेतला पाहिजे. कारण वारकऱ्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण झालं. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरीवर झाला. त्यांचं शिक्षण बेंगलोर या ठिकाणी झालं. शहाजी राजांची एक जहागिरी बेंगलोरला होती आणि त्याच्या पलीकडे गेला तर तंजावरला मराठ्यांचं राज्य होतं. बेंगलोर या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं आणि वयाच्या 12व्या वर्षी जिजाऊ माँसाहेबांना काही विश्वासू सहकारी शहाजी राजाने सोबत देऊन पुणे जहागिरीमध्ये पाठवलं आणि त्या ठिकाणी स्वराज्याची वाटचाल सुरू झाली. पहिला प्रसंग आहे शिवाजी महाराजांनी जिजाऊ माँसाहेब पुण्यामध्ये आल्यानंतर पुणे हे शहर मुरार जगदेव नावाच्या आदिलशहाच्या सरदाराने उद्ध्वस्त केलेलं होतं आणि त्या गावावरून गाढवाचा नांगर फिरवलेला होता.
सगळी जुनी माणसं आहेत. गाढवाचा नांगर ज्या गावामध्ये फिरतो त्या गावात कोणीही वास्तव्य करून राहत नाही. आणि वेशीमध्ये एक लोखंडी प्रहार म्हणजे घुस्सा आपल्या भाषेतला चिटक अडकावला होता आणि त्याच्यावर एक तुटकी चप्पल अडकावलेली होती. अशा गावात कोणी वास्तव्य करायला तयार नव्हतं. तेव्हा जिजाऊ माँसाहेबांनी सांगितलं की असल्या अंधश्रद्धांना मी भीक घालत नाही. त्यांनी स्वतःच्या हाताने ती प्रहार लोखंडी घुस्सा पडला आणि त्या ठिकाणी सोऱ्याचा फाळ लावून तिथली जमीन नांगरली. झांबरे पाटलाचा वाडा तिथला विकत घेतला आणि तिथं लाल महाल बांधून स्वतः जिजाऊ वास्तव्याला गेल्या आणि मग त्या ठिकाणी दुसरे लोक आले आणि पुणे शहर वसवण्याचं काम जिजाऊ माँसाहेबांनी केलं. हा पहिला इतिहास आहे. लाल महालामध्ये वास्तव्य करायला जात असताना त्या काळात परिस्थिती अशी होती की सगळे पराक्रमी लोक होते, सरदार होते, परंतु हे पराक्रमी लोक आणि सरदार वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला होते. प्रत्येकाचं एकमेकांचं जमत नव्हतं. सगळे शूर होते, सरदार होते, परंतु कोणी आदिलशहाकडे होतं, कोणी मोगलांच्याकडे होतं. कोणी मोगलांच्याकडे असताना सुद्धा, आदिलशहा सोबत असताना सुद्धा, आपली भाऊबंदकी असताना सुद्धा लोकांच्या मध्ये लढाया होत होत्या. आजही आपल्या जातीचे लोक कोणी काँग्रेसमध्ये, कोणी बीजेपी मध्ये, कोणी मनसेमध्ये, कोणी शिवसेनेमध्ये, उरले सुरले मग कुठंतरी अजून दुसरीकडे जातात. सगळेच आपले भाऊबंदकी असतात. आणि हेच त्या काळामध्ये होतं. तेव्हा शिवाजी महाराजांचा हा इतिहास डोळ्यासमोर ठेवण्याचं काम जिजाऊ माँसाहेबांनी केलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला रयतेसाठी स्वराज्य निर्माण करायचंय. हे स्वराज्य असं असलं पाहिजे की इथं या ठिकाणी सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, कष्ट करणाऱ्याला त्यांचा वाटा मिळाला पाहिजे. कारण त्या काळामध्ये परिस्थिती अशी होती की एक राजा, त्याच्या खाली अनेक सरदार, अनेक जहागीरदार, जहागीरदाराची हजारो एकर जमीन आणि आमचे शेतकरी, त्याला कुणबी म्हणतो आम्ही, तो कुणबी त्या ठिकाणी त्या शेतावर राबायचा. वर्षभर राबल्यानंतर आलेलं धान्य त्या जहागीरदाराला वाटलं तितकं त्या शेतकऱ्याला द्यायचा, कुणब्याला द्यायचा आणि बाकीचं घरी घेऊन जायचा. शेतकऱ्याच्या नावावर गुंठावरही जमीन नव्हती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या नावावर सातबारा तयार करून दिला. आणि जगातला पहिला राजा आहे ज्याने शेतकऱ्याच्या नावावर सातबारा तयार करून दिला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 400 वर्षानंतर आजही आम्ही साजरी करतो. पण हे आम्हाला कोणी सांगितलं नाही. शिवाजी महाराजांनी मुस्लिमांच्या विरोधामध्ये लढाया केल्या हे मात्र ठासून सांगितलं. परंतु शेतकऱ्यांना शेतीचा मालक करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज होते हे आम्हाला सांगितलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात केली पुण्यामधून आणि त्यावेळेस तिथल्या प्रसंगानुसार त्या काळामध्ये जहागीरदार, वतनदार सगळेच होते. आणि त्या काळामध्ये आम्हाला अजूनही एक वाक्य मराठी चित्रपटांच्या मधून आणि सगळीकडून दाखवलं गेलं. पाटील म्हणजे अन्याय करणारा, पाटील म्हणजे लोकांना लुबाडणूक करणारा. परंतु त्या काळामध्ये एक पाटील होता आणि त्या पाटलाने एका गरीब महिलेची आबरू लुटलेली होती. तेव्हा जिजाऊंनी सांगितलं की असले काम करणाऱ्या लोकांना पहिले पायबंद घाला आणि त्या पाटलाला पकडून आणलं गेलं. परंतु तो ब्राह्मण पाटील होता. तो ब्राह्मण पाटील होता आणि त्या ब्राह्मण पाटलाला पकडून आणलं गेल्यानंतर राजाच्या पाटलाची कथा आम्हाला इतिहासामध्ये सांगितली गेली. आणि त्या राजाच्या पाटलाला पकडण्यासाठी जेव्हा येसाजी कंक गेले तेव्हा त्या राजाच्या पाटलानं उत्तर दिलं, कोण शिवाजी, कुठला शिवाजी, मी त्यांना राजा मानत नाही, मी येत नाही म्हणून सांगा. तेव्हा येसाजी कंकांना शिवरायांनी आदेश दिला की त्याच्या हातपाय बांधून बंडी टाकून घेऊन या. आणि त्याला घेऊन आलं. घेऊन आल्यानंतर जेव्हा तो मगरूरपणे शिवाजी राजांच्या समोर उभा राहिला तेव्हा त्यांनी सांगितलं की याचे हातपाय कलम करा, याचे डोळे काढा आणि आयुष्यभर याला कैदेमध्ये टाका. हा आदेश आणि संदेश स्वराज्यामधल्या रयतेला गेला. तेव्हा लोकांना वाटलं की खरंच आपल्या बाजूने लढणारा, आपल्याला न्याय देणारा कोणीतरी राजा या ठिकाणी आलेला आहे. आणि शिवाजी महाराजांच्या समोर 12 मावळातील सर्वसामान्य लोक स्वतः छातीचा कोट करून हातामध्ये तलवार घेऊन स्वराज्यासाठी उभे राहिले. म्हणून शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातल्या मावळ्यांना म्हणजे सैनिकांना मावळा ही ओळख दिलेली होती. आणि त्या मावळ्यांमध्ये सर्व 18 पगड जातीचे लोक होते. हे फक्त आम्हाला सांगितलं जात असताना हे मराठ्यांचं राज्य होतं असं सांगितलं गेलं. परंतु शिवाजी महाराजांनी कुठेही उल्लेख केला नाही की हे फक्त मराठ्यांचं राज्य होतं. या देशातल्या सर्वसामान्य रयतेसाठी हे आसमानी आणि सुलतानी संकटातून मुक्त करण्यासाठी शिवरायांनी बळीराजाचा वारसा या ठिकाणी चालवलेला होता. कारण पुराण काळामध्ये आम्हाला बळीराजाची कथा सांगितली जाते की बळीराजा इतका न्यायी होता की त्या ठिकाणी कष्ट करणाऱ्या प्रत्येकाला त्याचा वाटा मिळत होता. म्हणून आजही दर दिवाळीला आमची बहीण आमच्या भावाला ओळख असताना, जुन्या मायमावल्या या ठिकाणी आहेत, तेव्हा आमच्या भावाला आमची बहीण ओळख असताना म्हणते
की इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे, गाई गुरांना वाडा भरू दे, वेल मांडवाला जाऊ दे. आमच्या बहिणीने केलेली ही प्रार्थना आमच्या भावाने कधी ऐकलीच नाही. आमचा भाऊ बळीराजाच्या बाजूने उभं राहण्याच्या ऐवजी वामनाच्या बाजूने उभं राहिला, म्हणून आमचा अजूनही बळीराजा आधुनिक शेतकऱ्याला बळीराजाच म्हणतो आणि आमचा बळीराजा अजूनही पाताळात आहे. आमच्या भावानं आमच्या बहिणीची प्रार्थना अजूनही ऐकलेली नाही. आजही आमची बहीण कोणतीही म्हणत नाही की रामराज्य येऊ दे, पण ती अजूनही म्हणते बळीराजाचं राज्य येऊ दे. परंतु आम्हाला इतिहास नीट न माहीत झाल्यामुळे आम्ही लढाई करतो रामराज्यासाठी. रामराज्य होईल, येईल, जाईल, परंतु प्रश्न असा आहे की बळीराजाची कथा आम्हाला नीटपणे समजून घेतली पाहिजे की या देशातला बळीराजा हा या जमिनीचा मालक आहे, तो पोषण करता आहे. कारण साधी साधं उदाहरण जर द्यायचं झालं तर नेमक्या क्रिकेटच्या मॅचेस आणि वर्ल्ड कप, आता थोडंसं फॅड कमी झालंय, पण आम्ही लहान असताना, आम्ही 10वीला असताना जवळपास असंच व्हायचं की नेमका 10वीचा 12वीचा बोर्डाचा पेपर आणि तिकडे वर्ल्ड कप चालू असायचा आणि त्याच्यात नेमकी भारत पाकिस्तानची मॅच दुसऱ्या दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशी इंग्लिशचा पेपर. पोरग सगळं सोडून टीव्हीच्या समोर आणि त्याच्यात चांगली अशी रंगात मॅच आली की बरोबर लाईट जाणार. लाईट गेले की आमचं पोरग उठलं, डीपी कुठे गावात बघितलं, त्याच्यावर दगड धडाधड घालून मोकळं. पण तुमचा बाप तुम्हाला शेतामध्ये राबून कष्ट करून भाकर घालतो, त्या बाप रात्री 12 वाजता लाईट आल्यानंतर शेतामध्ये उठून जाऊन पाण्याला उभं राहतो धार देण्यासाठी, आणि तेव्हा लाईट गेली की बापासाठी आमच्या पोराने कधीही त्या डीपीवर दगड घातला नाही. परंतु पाकिस्तान आणि भारताची मॅच आली, लाईट गेली की पोरग बरोबर दगड घालतंय. मग ही मानसिकता कोणी तयार केली याचा शोध घेण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. मग आमच्या पोरांना शिवाजी महाराज नीटपणे समजून सांगण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. शिवाजी महाराजांचा हा इतिहास नीटपणे लक्षात घेत असताना मी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशातल्या कुणब्यांना म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा मालक तयार करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि म्हणून तर खबरदार जरा टाच मारून याला पुढे तर चिंध्या उडवीन राई राई एवढ्या असं म्हणणारा लहान लेकरू सुद्धा स्वराज्यामध्ये तयार झालं. त्याचं कारण असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला अध्यादेश काढला होता, तो जियार असा होता की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, भाजीच्या देठाला जर हात लावाल तर हात कलम केले जातील असा आदेश देणारा जगातला पहिला राजा आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 400 वर्षानंतरही साजरी होते. आमच्या बापाला, आमच्या आज्याला, आमच्या पंजाला मेल्यानंतर गावात कोणी ओळखत पण नाही. शिवाजी महाराजांना आज 400 वर्षानंतरही जग डोक्यावर घेते. त्याचं कारण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं हे काम. हे आपल्याला नीटपणे समजून घेतलं. जगभरामध्ये शिवाजी महाराज शिकवले जातात. पाकिस्तानच्या शाळेच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज शिकवले जातात आणि आमच्या इथं छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या विरोधात लढले. मंदिर मस्जिदीचा वाद छत्रपती शिवाजी महाराज, सगळीकडे वापरला छत्रपती शिवाजी महाराज. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर आपल्या मुस्लिम सैनिकांसाठी मस्जिद बांधून घेतली हे आमच्या इतिहासामध्ये शिकवलं गेलं नाही. हे आता नीटपणे समजून घेतलं पाहिजे. रायगड बघायला जाणाऱ्यांनी नीटपणे समजून घेतलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमहालाच्या समोरच त्या ठिकाणी मुस्लिम मावळ्यांसाठी मस्जिद बांधलेली आहे नमाज अदा करण्यासाठी. म्हणून हा इतिहास नीटपणे समजून घेण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जग किती मानतं, छत्रपती शिवाजी महाराज जग किती मानतं याचं एक उदाहरण 2010 मध्ये आपल्या देशामध्ये घडलं. 2009 मध्ये व्हिएतनामची परराष्ट्र मंत्री आपल्या देशामध्ये आलेली होती. ती महिला परराष्ट्र मंत्री आपल्या देशामध्ये आल्यानंतर तिला आपल्या देशातल्या सगळ्या शिष्टाचाराप्रमाणे दिल्लीतलं संसद दाखवण्यात आली, राष्ट्रपती भवन दाखवण्यात आलं, सगळ्या समाध्या दाखवण्यात आल्या, गांधी, नेहरू सगळ्यांच्या. पण त्या व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्र्याच्या चेहऱ्यावर कुठेही खुशी दिसेना. त्या नाराज झाल्या. त्या नाराज झाल्यानंतर आपलं परराष्ट्र खातं त्यांना विचारलं की कदाचित ह्या जर मॅडम नाराज होऊन गेल्या तर आपल्या देशाची प्रतिमा चुकीची जाईल बाहेरच्या देशामध्ये, नेमकं याचं नाराजीचं कारण काय. तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही एवढं सगळं दाखवल्यानंतर आमच्याकडून काही चूक झाली का, काय तुम्हाला नेमकं अजून पाहिजे, तुम्ही नाराज का आहात. तेव्हा त्या परराष्ट्र मंत्री महिला म्हणाल्या व्हिएतनामच्या की मला हे सगळं बघण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, मला इंटरेस्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुठं आहे त्या समाधीचं दर्शन घेण्याची मला इच्छा आहे. ही बातमी कदाचित तुम्ही वाचली की नाही वाचली मला माहित नाही. 9 डिसेंबर 2010च्या पुण्यनगरीमध्ये फखरुद्दीन बेन्नूर नावाच्या लेखकाने हा लेख लिहिलेला. मी पुराव्यासहित सांगतोय.
मी सत्यनारायणाची कथा सांगत नाही. लीलावती कलावती कथा ऐकली, कथा न ऐकली पण प्रसाद नाही घेतली, गेली तिनं आपल्या पतीला भेटायला. कदाचित काही जणाला वाईटही वाटेल. आणि तिथं गेल्यानंतर ते जहाज बुडालं आणि आकाशवाणी झाली की सत्यनारायण महाराजांचा कोप झाला, त्याच्यामुळे तुझ्या पतीची नौका बुडाली. बिचारी परत आली, तिने पुन्हा कथा ऐकली, पुन्हा प्रसाद भक्षण केला. तिच्या नवऱ्याची नौका जशीच्या तशी वर आली, त्याच्या अंगावरचे कपडे सुद्धा भिजले नाहीत, समुद्रात जहाज बुडत. याला पुरावा कोणीच मागत नाही. आणि आम्ही सांगितलं की आम्हाला विचारतात पुरावा काय. पुरावा सांगतो. 9 डिसेंबर 2010 फखरुद्दीन बेन्नूर यांचा लेख, जुने पेपर काढून बघा. व्हिएतनामच्या त्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे जसंही म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी मला पाहायची आहे, दर्शन घ्यायचं आहे, तेव्हा ते सगळे IAS ऑफिसर होते, कलेक्टर लेवलचे. त्यांना प्रश्न पडला, आम्हाला दिलेले प्रोटोकॉल मध्ये तर कुठं शिवाजी महाराजांची समाधी दाखवा असं लिहिलेलं नाही. आणि सरकारी लोक काम कसं करतात माहितीये तुम्हाला, नियमात बसत नाही. कागद नाही, हे नाही, ते नाही, 1000 रुपये 2000 रुपयाची नोट टेकवा, सगळं ओके. ते म्हणले आमच्या प्रोटोकॉल मध्ये कुठंच नाही, आम्ही काय करावं. मग त्या परराष्ट्र मंत्र्यांनी आपल्या देशाच्या राष्ट्रपतीला फोन लावला, कुठल्या त्यांच्या, आणि त्यांना सांगितलं की आम्हाला शिवाजी महाराजांची समाधी दाखवत नाही ते भारतातले लोक. तिथल्या राष्ट्रपतीने आपल्या राष्ट्रपतीला फोन लावला की शिवाजी महाराजांची समाधी दाखवा, आम्हाला ते बघण्यात इंटरेस्ट आहे. तेव्हा आपल्या राष्ट्रपतीने दुसरा आदेश काढला, जा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी दाखवा. आणि त्यांना रायगडावर नेऊन जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी दाखवण्यात आली, तेव्हा त्या माऊलीने, म्हणजे त्या परराष्ट्र मंत्री महिला होत्या, त्यांनी वाकून त्या समाधीचं दर्शन घेतलं. तिथली माती उचलली, कपाळाला लावली, पुढील बाजून आपल्या पर्स मध्ये ठेवली. आपले सगळे बुद्धिमान IAS ऑफिसर परेशान झाले, ह्या बाईला मातीमध्ये इंटरेस्ट आहे, आम्ही सगळं दाखवत होतो, हिला काहीच कळत नव्हतं. मग त्या महिलेने पुढे बाजून पर्स मध्ये ठेवल्यानंतर आपले सगळे IAS ऑफिसरने प्रश्न विचारला की मॅडम एवढं काय या मातीमध्ये. तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचे राष्ट्रप्रमुख हू ची मिन यांचं आणि अमेरिकेचं, म्हणजे व्हिएतनामचं आणि अमेरिकेचं युद्ध चालू होतं. अमेरिका जगातली मोठी महासत्ता होती, शस्त्रास्त्र होते, सगळं असताना आपल्या गोवा राज्या एवढा आमचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी बसले. गोवा राज्याचा आकार किती आहे माहिती आहे. त्या गोवा राज्या एवढे आकार त्या व्हिएतनामचा आहे. आणि ते व्हिएतनाम युद्ध खेळते अमेरिकेसोबत, आणि अमेरिकेसोबत युद्ध खेळून सुद्धा व्हिएतनाम जिंकला, अमेरिका हारले. याचं सगळ्याच्या सगळं श्रेय हू ची मिन या राष्ट्रप्रमुखाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर देऊन टाकलं. ज्या राष्ट्रपुरुषाची, ज्या महापुरुषांची प्रेरणा घेऊन आम्ही अमेरिकेच्या विरुद्धचं युद्ध जिंकतो, त्या महापुरुषांची समाधी, त्या मातीला आम्हाला आदराने नमन करावा असा वाटला. म्हणून या ठिकाणी आम्ही आले आणि ही माती आमच्या देशामध्ये आम्ही परत घेऊन चाललोय, आमच्या देशातल्या लोकांना दाखवण्यासाठी. या मातीमध्ये असा गुण आहे की जगामध्ये अन्यायाला हरवता येतं आणि त्याची शक्ती आणि प्रेरणा या मातीमध्ये आहे. म्हणून याचं दर्शन घ्यायला ती माऊली या ठिकाणी आली होती. आमच्याही माऊल्या दर्शन घ्यायला जातात आणि कशाचं दर्शन घेतात. पंढरपूरच्या यात्रेमध्ये आषाढीमध्ये अशीच बारी लागली होती दर्शनाची विठ्ठलाच्या. 4 दिवस नंबर येत नव्हता, सगळे तात्काळ बसलेले होते आणि चुकून एका माऊलीचा एका तिथल्या वारकऱ्याला पाय लागला. आणि आपल्याकडची परंपरा आहे, पाय लागला की आपण नमस्कार करतो. त्या माऊलीने जसाही नमस्कार केला, ते बुवा टिळा लावलेले होते, फेटा बांधलेला होता. त्या बाईने जसंही दर्शन घेतलं तेव्हा त्याच्या पाठीमागच्या बाईला वाटलं कुणीतरी महाराज आहेत, साधू पुरुष आहेत, ह्या बाईने दर्शन घेतलं म्हणून तिने जाऊन दर्शन घेतलं. तिचं बघून तिच्या पाठीमागची लाईन सुरू झाली. जसं एकूण लेडीजची लाईन सुरू झाली तसं पुरुषही म्हणले आता आपण तर कशाला, तिकडे विठ्ठलाचं दर्शन मिळेल तेव्हा मिळेल, इथं कुठले तर साधू महाराज प्रकट झाले, घ्या दर्शन. इकडून पुरुषाची लाईन, इकडून महिलांची लाईन. जे पोलीस वाले तिथं होतं त्यांना शिट्ट्या मारवर परेशान, लाईन न जावा, शिस्तीत जावा, गोंधळ करू नका. तो बुवा म्हणला काय भानगड आहे, लोक तिकडे विठ्ठलाचं दर्शन दिले सोडून माझ्याच पाया पडायला लागले. ते म्हणला बारीतून आता दर्शन घेऊन तेव्हा होईल विठ्ठला, तुला इथूनच नमस्कार. हे लोक काय माझे पाय सोडत नाहीत आणि माझे पाय सुजून गेल्याशिवाय काय राहत नाहीत. ते बारीतून उठले, निघाले मागे. जसंही ते मागे निघाले, लोक त्यांच्या मागे. बुवा निघाले, आता त्यांचं दर्शन आपल्याला होतंय की नाही. की बाया म्हणा लागल्या काय आमचं नशीब फुटका असेल, सगळ्या बायांना दर्शन मिळालं, मलाच दर्शन मिळालं नाही. बाया तिच्या मागे. महाराज उतरले खाली, उठून चालायला लागले. चालायला जसेही लागले तसं पाया मागे, पुरुषही मागे. ते म्हणजे आता हे असं काही सुटत नाही. तरी पटकन एक ऑटोवाल्याला हात केला आणि ऑटोत बसून निघून गेले. महाराज ज्या जिथून वाटेने चालत आलते तिथे पाय पडले. तिथल्या पायातल्या माती आमच्या बायाने गोळा केल्या, पदरात घातल्या, कपाळाला लावल्या, पदरात बांधून घरला आणल्या. आमच्या महिलांना इंटरेस्ट ह्या मातीमध्ये, म्हणून आमच्या घरादारात सगळी माती झाली. शिवाजी महाराजांचा इतिहास काही आम्हाला अजून कळाला नाही. शिवाजी महाराज कळाले व्हिएतनामला, शिवाजी महाराज कळाले फिडेल कॅस्ट्रोला. क्युबा नावाचं राष्ट्र अमेरिकेच्या बाजूला आहे.
त्याचाही आकार खूप लहान आहे. फिडेल कॅस्ट्रो त्यांचा राज्यप्रमुख होता. त्यांनी जेव्हा 1984 मध्ये तो भारतात आला तेव्हा आपल्या देशातल्या प्रधानमंत्री होत्या इंदिरा गांधी. फिडेल कॅस्ट्रोने इंदिरा गांधींच्या सोबत सगळा देश पाहिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी विचारली. रायगडावरून त्यांना समाधी दाखवण्यात आली. पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला, फिडेल कॅस्ट्रो तुम्ही कम्युनिस्ट, तुम्हाला तर कशावरच विश्वास नाही आणि तुम्ही अमेरिकेच्या विरोधामध्ये तुम्ही जी युद्ध जिंकलात, तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये इंटरेस्ट का? तेव्हा त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये जी कहाणी आहे, जी प्रेरणा आहे, ती मला जगातल्या कुठल्याही महापुरुषांच्या इतिहासामध्ये आणि चरित्रामध्ये सापडली नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे माझे प्रेरणास्त्रोत आहेत, ते माझे महापुरुष आहेत, मी त्यांना मानतो आणि म्हणून अमेरिकेसारख्या एका मोठ्या बलाढ्य राष्ट्राला हरवू शकलो आणि त्याचं सगळं श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जातं, असं फिडेल कॅस्ट्रो म्हणाले. आता हे फिडेल कॅस्ट्रो म्हणाले याचा पुरावा अजून एक आहे. प्रवीण गायकवाड संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत. ते फिडेल कॅस्ट्रो म्हणजे क्युबा हे राष्ट्र काय माहित नाही, तुम्हाला तर सांगतो एका वाक्यामध्ये की जगामध्ये जेवढी साखर निर्माण होते तेवढ्या साखरेचा 50% वाटा फक्त क्युबामध्ये तयार होतो आणि बाकीचं 50% सगळ्या जगात साखर निर्माण होते. इतकं मोठं साखरेचं उत्पादन आणि कोठा आता क्युबामध्ये आहे आणि ते बळकावण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत होती, परंतु अमेरिकेला ते जमलं नाही, फिडेल कॅस्ट्रोने जमू दिलं नाही. तेव्हा प्रवीण गायकवाड पुण्याचे राहणारे ते त्या ठिकाणी शेती कशी होते उसाची ते बघायला गेले. तेव्हा फिडेल कॅस्ट्रोला समजलं की महाराष्ट्रातून कोणीतरी प्रवीण गायकवाड आलेले आहेत. तेव्हा त्यांनी विमानात बसून परत निघालेलं असताना विमान थांबवलं. फिडेल कॅस्ट्रोचा आदेश म्हणल्यामुळे विमान थांबलं आणि मग तिथं अनाउन्समेंट केली गेली, या विमानामध्ये प्रवीण गायकवाड कोणीतरी आहेत, त्यांना भेटायला फिडेल कॅस्ट्रो येत आहेत. तेव्हा प्रवीण गायकवाडला वाटलं हे एक तर हुकुमशहा, माझं काय चुकलं की काय, आता मला परत जाता येते की नाही, ते वाट बघत बसले. फिडेल कॅस्ट्रो विमानात स्वतः चढून आला राष्ट्रप्रमुख आणि प्रवीण गायकवाडांना गळ्याला गळा घालून भेट घातला की माझी प्रेरणा जी आहे, मी ज्यांना मानतो त्या मातीमधून आलेला माणूस त्या माणसाला भेटल्याशिवाय मला राहवलं नाही, याच्यासाठी तुमचं विमान थांबवलं गेलं होतं. हे फिडेल कॅस्ट्रोचं वाक्य आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही किती समजून घेतलं? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना काही समजून घेतलंच नाही आणि आम्हाला जर आमचा इतिहास निर्माण करायचा असेल तर आम्हाला खऱ्या अर्थाने आमचा आयडियल हिरो कोण आहे, तर आमचा आयडियल हिरो छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही जाती धर्माबद्दल, कुठल्याही स्त्री पुरुषांना, कुठल्याही गोरगरिबांना अन्याय न करता सर्वांना एकत्रित करून स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्यामध्ये सर्वांना न्याय देण्याचं काम केलं की छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला नीटपणे समजून घेतलं पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते संत तुकाराम महाराज. बाकीचा विषय मला जास्त लांबवायचा नाहीये. छत्रपती